नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जे.पी. नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते 3 वर्षापूर्वी बिहारमध्ये एका निवडणुकीच्या प्रचारात होते आणि तिथं ते असं म्हणून गेले की ज्याला इंग्रजीमध्ये इरिलेव्हंट असा शब्द म्हणतात. ते म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्ष हे इरिलेव्हंट असणार आहेत आणि त्याच्यानंतर त्या मुद्द्यावरून तेव्हाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी बराच ओहापोह केला होता आणि ते असं म्हणाले होते, बघा भारतीय जनता पार्टीला हेच तर करायचं. आता याचा संदर्भ तो हेमंत सोरेन यांनी द वायर, जे की साधारणपणे अशी मान्यता आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या विचाराला विरोध करणारं असं एक माध्यम आहे की जिथे करण थापर आणि इतर मंडळी ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली भूमिका घेऊन असतात. आपल्याला अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी कपिल सिब्बल यांना सविस्तर मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला अटक का झाली ह्याबद्दलचे तपशील दिलेत. आता हेमंत सोरेन यांना अटक होण्याच्या आधी त्यांनी जे ट्विट केलं होतं ते आपल्या इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार श्री रोहित पवार यांनी ते ट्विट रिट्विट केलं आणि भारतीय लोकशाहीचा विजय होईल वगैरे वगैरे अशी त्यांनी भूमिका मांडली. आणि आत्तासुद्धा हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंडमध्ये जो सत्ताबदल होणं अपेक्षित आहे तो सत्ताबदल कसा झालेला नाही असे प्रश्न राज्यसभेमध्ये विचारले जात आहेत, लोकसभेमध्ये पण विचारले जात आहेत. आणि असं म्हटलं जातं आहे विरोधी पक्षाकडनं की जी गोष्ट बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबद्दल तातडीनं झाली ती गोष्ट झारखंडमध्ये का होत नाही, तिथे भारतीय जनता पार्टीला घोडेबाजार करायचा आहे का. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा जे.पी. नड्डा यांनी 3 वर्षापूर्वी केलेल्या वक्तव्याशी संबंध आहे. तो कसा आपण तो शेवटी बघू. परंतु हेमंत सोरेन यांना कपिल सिब्बल यांनी वारंवार प्रश्न हे विचारले की ज्या भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्ही कोणी एकेकाळी सत्तेमध्ये होतात, त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतात, तेव्हा ती सत्ता तुम्ही का सोडली. आत्ता तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे विजवी केंद्रीय संस्था त्यांच्या माध्यमातून तुम्हाला अटक करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते का सुरू आहेत. हे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर संपूर्ण खुलेपणाने हेमंत सोरेन यांनी जरी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसलं तरी त्या प्रश्नाचं सार असं होतं की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रादेशिक पक्षाला वाढू द्यायचं नाही आहे. जे प्रादेशिक पक्ष त्यांना आव्हान देऊन उभे आहेत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आहे. एक प्रकारचा कबुली जवाब पण त्यांनी दिला. तो कबुली जवाब असा आहे की या देशामध्ये GST लागू झाल्यानंतर राज्य सरकाराकडं मर्यादित स्वरूपाचे अधिकार आहेत. जे काही अनुदान तुम्हाला हवं असतं ते केंद्र सरकारकडनं घ्यावं लागतं. त्या अनुदानाचं युटिलायझेशन झाल्यानंतरच पुढचं अनुदान तुम्हाला मिळतं. मग राज्य सरकारांकडं 2च गोष्टी उरतात, एक असतं पेट्रोलियम आणि दुसरं असतं एक्साईज. आता या एक्साईजमधनं काही वेगळ्या पद्धतीचे राजस्व वाढवण्याचे प्रयत्न झाले की कुठेतरी चुका होतात. जी गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल पण झालेली असावी असा मधला त्यातला अर्थ. तर हेमंत सोरेन यांनी अशा पद्धतीनं उत्पादन वाढवण्याचे, राज्याचं उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न जेव्हा केले त्यावेळेला अडचणी निर्माण झाल्या असू शकतात आणि त्यातनं काही प्रश्न निर्माण झाले. बरं, त्यांना तब्बल 30 ईडीच्या नोटिसा गेल्या. त्या 30 नोटिसात प्रत्येक वेळेला त्यांनी हे विचारलं की मला तुम्ही कुठल्या नेमक्या कारणासाठी चौकशीला बोलवताय. 17 वेळेला त्यांना ह्या प्रश्नाची उत्तरच दिली नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट पण त्यांनी त्या मुलाखतीत सांगितली की ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आपके अकाउंट में बहुत बड़ा ट्रांजैक्शन हुआ है असं त्यांना सांगितलं. आता या बहुत बडा याच्यावरती पण हेमंत सोरेन यांनी ट्रेस केला. त्यांना असं वाटलं की माझे वडील की जे या राज्याचे मुख्यमंत्री होते, माझे आजोबा की ज्यांच्या विरोधामध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडली की त्यांची जी काही 5 फूट वगैरे उंची होती तर त्या 5 फूट उंचीचे जेवढे जमतील तेवढे तुकडे केले गेले. असा व्यक्ती की ज्यांनी झारखंडच्या आदिवासींचं हक्क त्यांना मिळावेत, असा व्यक्ती की झारखंड हा स्वतंत्र भाग असावा, प्रांत असावा असं म्हणून एक आंदोलन या देशात उभा केलं. त्या आजोबाचा वारसा सांगणाऱ्या हेमंत सोरेन यांच्या ह्या अकाउंटवरती इतके मोठे ट्रान्झॅक्शन झाले असतील तर ते 150 कोटी, 200 कोटी, 500 कोटीचे वगैरे असतील. प्रत्यक्षामध्ये खूप विचारणा केल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं कि आपके अकाउंट पे बहुत बड़ा मतलब 30 लाख रुपए का ट्रांजैक्शन हुआ है. हेमंत सोरेन यांचं असं मत आहे की ईडी आणि तत्सम संस्थांनी मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये नेमकी गोम काय आहे, कुठलं प्रकरण आहे. बरं, ते प्रकरण जेव्हा चौकशीला आलं तोपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये कुठेही फौजदारी स्वरूपाचा गुन्हाच दाखल झालेला नव्हता. सो त्यांना सांगायचं असं होतं
की मला अशा एका गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं आहे की ज्या गुन्ह्याचा थेट माझ्याशी संबंध नाही आहे. माझ्या ज्या जमिनीचे व्यवहार बघितले जात आहेत तशी जमीन अशी विक्री करणं हे झारखंडमध्ये कायद्यानुसार करताच येत नाही, कारण ते आदिवासी राज्य आहे. म्हणून माझ्या विरोधामध्ये ज्या काही चौकशा सुरू आहेत त्या मुख्यत्वे भारतीय जनता पार्टीला आव्हान देऊन उभा राहिलेला एक प्रादेशिक पक्ष म्हणून सुरू आहे. एक असा प्रादेशिक पक्ष की ज्यानं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकेकाळच्या आपल्या सत्तेतल्या भागीदाराला सोडून दिलं, कारण त्यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी ही आपल्या विरोधामध्येच काम करते आहे आणि केव्हा ना केव्हा तरी आपला हा प्रादेशिक पक्ष संपवेल आणि म्हणून आपल्या राज्यात आपल्या पक्षाचं अस्तित्व राहावं म्हणून मी वेगळा विचार केला आणि तो सत्तेतला वाटा सोडून दिला. म्हणून मला त्रास दिला जातो आहे. आणि मग बरेचसे त्यांनी तपशील सांगितले की ज्या वेळेला केंद्र आणि राज्य असे संबंध येतात त्या प्रत्येक वेळेला अशा गोष्टी घडतात की ज्याच्यातनं ताणतणाव वाढतील. या राज्यावरती कुठलंही संकट आलं किंवा त्या राज्यामध्ये कुठलीही विकास कामं करायची असतील तर ते डबल इंजिनचं सरकार नसेल तर मग मात्र त्या सरकारांना निधी दिला जात नाही. आता हेमंत सोरेन यांची ही मुलाखत त्याला प्रतिवाद करणारी गोष्ट कदाचित ईडीकडे असू शकते. हेमंत सोरेन यांनी काही गैरव्यवहार किंवा अशा गोष्टी केल्या असतील की त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टी असाव्यात म्हणूनच तर ईडीने त्यांना अरेस्ट केलेली आहे. कारण ईडी कायद्याप्रमाणे बऱ्याच वेळेला त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यातला हेरसे ही गोष्ट आहे. जसं पत्रावाळ साळीच्या प्रकरणामध्ये श्री संजय राऊत यांना अटक झाली तसा थेट पुरावा संजय राऊत यांच्या विरोधामध्ये ईडीकडे नव्हता, जे न्यायालयाने पण नंतर म्हटलं. परंतु हेरसे म्हणजे कोणीतरी सांगितलं की अशा पद्धतीचं कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे किंवा जे पैशाचे व्यवहार झालेले आहेत ते पैशाचे व्यवहार संशयास्पद आहेत तर त्या साखळीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलवण्याचा अधिकार ईडीला आहे आणि मग प्रसंगी ईडी अटक पण करू शकते, जसं हेमंत सोरेन यांना अटक झालेली आहे. तर त्यामुळं ईडीच्या ह्या कारवाईमध्ये काही मेरिट असावं असं जरी गृहीत धरलं तरी हा योगायोग कसा आहे असं हेमंत सोरेन म्हणतायत की ज्या प्रादेशिक पक्षांनी त्यांना प्रश्न विचारले तशा प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या नेत्याच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे. अगदीच ताजं उदाहरण म्हणजे नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीची साथ घेतल्याबरोबर बिहारमध्ये नितीश कुमारांचे आत्ताचे विरोधक असलेल्या आरजेडीच्या विरोधामध्ये कारवाया सुरू झाल्यात. म्हणजे लालू प्रसाद यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्या चिरंजीवाची चौकशी सुरू आहे, तिकडे केजरीवाल यांना 15-16 नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत, इकडे रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. म्हणजे हेमंत सोरेन यांना असं म्हणायचं आहे की कुठे ना कुठेतरी या केंद्रीय तपास यंत्रणांचा आमच्या विरोधामध्ये गैरवापर सुरू आहे. आणि मग तो तपशीलवार जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये आपल्या सरकारनं केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची पण त्यांनी माहिती दिली की जसं की 20 लाख लोकांना घर देता येतील अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं. त्यांचं तर पुढे जाऊन असं मत होतं की माझ्या सरकारने एवढं उत्कृष्ट काम केलं की ज्याच्यामध्ये माझ्या अनेक योजनांची कॉपी इतर राज्यांनी केली. कमिंग बॅक टू JP नड्डा यांचा मुद्दा. JP नड्डा यांनी जे वक्तव्य तेव्हा केलं होतं आणि याच्यावरती खूप चर्चा तेव्हा झाली होती त्याच्यामध्ये तथ्य आहे. अगदी देश पातळीवरती कुठल्याही प्रादेशिक पक्षाचं उदाहरण घेतलं तर एकतर भारतीय जनता पार्टी त्या प्रादेशिक पक्षाबरोबर होती तर हळूहळू प्रादेशिक पक्ष तिथे अडचणीत आले किंवा संपले. जसं उद्धव ठाकरे म्हणतात की 25 वर्ष आम्ही या मैत्रीमध्ये सडलो. आताच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण बघतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्यात त्या अंतिमतः राष्ट्रवादी काँग्रेस मूळचा तो राष्ट्रवादी काँग्रेस तेवढा सक्षमपणे भविष्यामध्ये उभा राहील का? कारण अजित पवार यांचं वय हाही प्रश्न आहे. ओडिसामध्ये नवीन पटनाईक यांचा जो प्रादेशिक पक्ष आहे त्या पक्षाला वारसदार नाही आहे. तिकडे नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये नितीश कुमार यांच्या राजकीय संन्यासानंतर काय होणार हा प्रश्न आहे. बंगालमध्ये सुद्धा आपण बघतो आहोत की ममता बॅनर्जी यांचा राजकीय वारसदार ठरवणं हे तिथल्या त्यांच्याच पक्षातल्या मंडळींना जड जातं आहे. अशी कन्याकुमारीपासून ते बंगालपर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील की जिथे भारतीय जनता पार्टीला पॉलिटिकल पोटेन्शियल दिसतं आहे भविष्यामधलं. आणि मग असे नेते की जे तुर्तास त्या प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व करतायत तर हेमंत सोरेन यांचं असं मत आहे की अशा प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवलं जात आहे आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न हा माझ्याबद्दल सुरू आहे. कारण या क्षणापर्यंत मला माहिती नाही आहे की माझ्या विरोधामध्ये नेमकी चौकशी काय सुरू आहे. जो सूर काल उद्धव ठाकरे यांनी पण मांडला की जे भारतीय जनता पार्टीबरोबर नाही आहेत अशांची चौकशी, परंतु जे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले अशा श्री अजित पवार यांना मात्र क्लीन चिट.
सो जे पी नड्डा यांनी ते जे वक्तव्य केलं होतं 3 वर्षापूर्वी, त्याचा संदर्भ हा आज पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे तो असा. सो थांबूया आपण इथे. बरेचसे मुद्दे हे आपले असे असू शकतात की जे या व्हिडिओमधनं पण सुटलेले आहेत, कारण आपण तात्काळ जी घडामोड घडते आहे त्याचा उहापोह करतो. त्यातल्या मधल्या अर्थांचा मांडणी करत असताना मलाही त्याचा अभ्यास करता येतो. आमचे हे जे प्रयत्न आहेत हे तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.